ओके. सो इन मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट वी आर स्टार्टेड. त्याच्यामध्ये डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये आपण स्ट्रक्चर बघितलं सीडचं, राईट. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ हाव इज द स्ट्रक्चर ऑफ सीड. काय त्याच्याकडे डायकॉट सीडचं जर बघितलं तर 2 कॉटिलिडॉन आहे, राईट. आणि त्या 2 कॉटिलिडॉनमध्ये काय प्रेझेंट आहे, एम्ब्रियॉनिक ॲक्सिस. काय प्रेझेंट आहे, एम्ब्रियॉनिक ॲक्सिस. ठीक आहे. सो येस्टरडे वी आर डन विथ द टाइप्स ऑफ रूट. आपण रिव्हिजन करू, विल टेक रिव्हिजन लेटर. ॲट दी एंड फर्स्ट विल ड्रॉ अ डायग्रॅम जी आपली राहिली होती काल, राईट. डायग्रॅममध्ये आता रूटचे रिजन्स दिले. अटेन्शन व्हेरी केअरफुली फॉर दिस डायग्राम बिकॉज दिस डायग्राम इज देअर इन युअर 12th स्टँडर्ड ऑल्सो. तुमचं 12thला पण सेम डायग्राम आहे रूटची. एक प्लांट वॉटर रिलेशन चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये पण हीच डायग्राम आहे, राईट. वी आर टॉकिंग अबाउट लॉन्जिट्युडिनल और यू कॅन से वर्टिकल सेक्शन ऑफ रूट. रूटला जर घेतला तर आपण रूटला असं जर घेतलं तर आपल्याला फक्त त्याचे लेयर्स दिसतील. आपल्याला त्याचे झोन्स बघायचे की रूट शेवटी असे टेपरिंग असतात ना, राईट. सो वी आर गोइंग टू स्टडी द झोन्स ऑफ रूट की काय, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वर्टिकल सेक्शन घ्यायला लागणार आहे. समजतंय. हॉरिझॉन्टल घेतला तर फक्त तेवढ्या रिजनमध्ये काय हे दिसेल, पण मग रूटचे जे वेगवेगळे रिजन्स आहेत ते असे प्रेझेंट आहे लेअर वाईज. सो टू स्टडी द लेयर्स वी आर गोइंग टू टेक दी वर्टिकल सेक्शन ऑफ रूट, राईट. मग रूटकडे देअर आर ऑलमोस्ट 3 झोन्स. किती झोन्स आहेत, 3 झोन्स आर देअर, राईट. सगळ्यात वरचा पार्ट आहे. वी हॅव सीन यस्टरडे की रूट्स हे जिओट्रॉपिक आहे. मीन्स वॉट दे ग्रो टुवर्ड्स दी ग्राउंड. जिओ म्हणजे ग्राउंड आणि फोटो म्हणजे सनलाईट. ते सनलाईटकडे ग्रो करतात का, नाही. सो ते नेगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे, बट दे आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. ते कसं आहेत, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक बिकॉज दे ग्रो टुवर्ड्स दी ग्राउंड. ठीक आहे. दे डू नॉट ग्रो टुवर्ड्स सनलाईट. मग इथे जे आता आपण विल स्टार्ट विथ दिस पार्ट. जो वरचावाला पार्ट आहे रूटचा ब्रॉड, जो प्लांटला ॲक्च्युली कनेक्टेड आहे, त्याच्याकडे सगळ्यात मोठ्या सेल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. अ सेल विच हॅव अटेंड दी मॅक्सिमम साईज. सगळ्यात जास्तीत जास्त साईज अटेंड केलेल्या मॅच्युअर सेल्स कुठे प्रेझेंट आहे, वरच्या साईडला, राईट. मग ह्या ज्या सेल्स आहेत, ठीक आहे, ह्या सेल जिथे प्रेझेंट आहेत तो झोन इज कॉल्ड ॲज दिस इज झोन ऑफ मॅच्युरेशन. कुठला झोन आहे, झोन ऑफ मॅच्युरेशन किंवा मॅच्युरेशन झोन किंवा रिजन पण म्हणतात, कारण की सगळ्यात मॅच्युअर्ड सेल्स आहेत तिथे, राईट. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या ज्या सेल्स आहेत, राईट, ह्यावाला सेल्स, दिस सेल्स आर इलॉंगेटेड सेल्स. ह्या कशा सेल्स आहेत, इलॉंगेटेड सेल्स आहे बिकॉज त्यांच्यामधलं जे व्हॅक्युअल आहे, यू हॅव सीन इन सेल चॅप्टर की सेल्स आहे, प्लांट सेलकडे तर खूपच मोठे मोठे व्हॅक्युअल्स असतात आणि जास्त नंबरमध्ये पण असतात. डू रिमेंबर की मॅक्सिमम इन नंबर अँड मोर इन अ नंबर अँड लार्ज इन अ साईज. प्लांटचे जे व्हॅक्युअल्स आहेत, मग ह्या ज्या सेल्स इलॉंगेटेड आहे, दॅट्स वाय दिस झोन इज कॉल्ड अ झोन ऑफ इलॉंगेशन. काय म्हणता याला, झोन ऑफ इलॉंगेशन, राईट. अँड द लास्ट पार्ट, दिस पार्ट, इथे छोट्या छोट्या सेल्स प्रेझेंट आहेत ज्या इथनं ॲक्च्युली रूट ग्रो करतात ना. रूट कुठनं ग्रो करतात, टिपपासनं. या सेल्स मोठ्या होतात, या सेल फॉर्म करतात, त्या मॅच्युअर होतात, या सेल फॉर्म करतात. ॲक्च्युली यंगर सेल्स कुठल्या, वरच्या की खालच्या, खालच्या. म्हणून तर आपण त्याला मॅच्युअर नंतर होतात ना, राईट. सो दिस रिजन इज कॉल्ड ॲज झोन ऑफ मेरिस्टेम. त्याला काय म्हणतात, झोन ऑफ मेरिस्टेम किंवा मेरिस्टेमॅटिक झोन. कारण की प्लांटमध्ये मेरिस्टेमॅटिक सेल अशा सेल असतात ज्या सारख्या डिवाईड करत असतात. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं की व्हॉट इज दी डिफरंट ऑर यू कॅन से डेफिनाईट आणि इनडेफिनाईट ग्रोथ. 2 टाईप होते. डेफिनाईट ग्रोथ म्हणजे काय की ज्यांची ग्रोथ लिमिटेड आहे, जसं आपली 18 इयर्स नंतर नाही होते का, पर्टिक्युलर टाईम नंतर ग्रोथ नाही होत. बट प्लांटची इनडेफिनाईट ग्रोथ आहे. जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची ग्रोथ काय होते, होतच असते. का, त्यांच्याकडे ह्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे, ह्या रूटला कंटिन्यू ग्रो करत असतात. आणि अशाच मेरिस्टेमॅटिक सेल स्टेमच्या टिपला असतील. ह्या रूटच्या टिपला खाली आहे, स्टेमच्या टिपला वरती आहे, म्हणून ते ग्रो करत असतं, कंटिन्युअस ग्रो करत असतं. मग तिथे मेरिस्टेमॅटिक सेल आहे म्हणून त्याला काय बोलतो आपण, झोन ऑफ मेरिस्टेम. क्लिअर आहे इथपर्यंत, ओके. आता मला सांगा इथल्या ज्या सेल्स आहेत, ओके, हे जे मॅच्युरेशन झोन आहे, इथे ना असे लॉंग सेल्स प्रेझेंट आहे. ही सिंगल सेल आहे, ही थ्रेड लाईक ना एक सिंगल सेल आहे, राईट. युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे म्हणजे ही अशी ॲक्च्युली ही अशी लॉंग सेल आहे, लाईक दिस, राईट. दिस इज अ लॉंगर सेल लाईक दिस. एक सिंगल सेल आहे पण खूप मोठं आहेत आणि त्यांना काय म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज रूट हेअर. याला काय म्हणतात, रूट हेअर.
राईट. मग रूट हेअर काय युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर आहे? युनिसेल्युलर आहे. हाव इज इट? युनिसेल्युलर सेल आहे. आणि व्हॉट इज इट्स रोल? इट इन्क्रीजेस द सर्फेस एरिया फॉर ॲब्झॉर्प्शन. रूटने एवढंच जवळचं पाणी ॲब्झॉर्ब केलं असतं, पण रूट हेअर तिकडनं घेऊन येतात. समजतंय? आपल्याला जर हातच नसते, इथे हात असते तर इथल्याच गोष्टी करता आल्या असत्या. आता मी इकडनं असं पण उचलू शकते, राईट. सो मी एरिया इन्क्रीज केला ना, माझा फंक्शनल एरिया. तर सेम थिंग इज देअर की हे काय करतात, दे increases surface area for absorption. वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी ते सरफेस एरिया इन्क्रीज करतात. ओके. झोन ऑफ मॅच्युरेशनमध्ये काय बोललो आपण? सेल्स अटेंड मॅक्सिमम साईज. सेलने काय अटेंड केले? अटेंड मॅक्सिमम साईज. जेवढं ग्रो करता आलं तेवढं त्यांनी ग्रो केलं आहे, मॅक्झिमम साईज, राईट. आणि ते काय करतात? व्हॉट इज देअर फंक्शन? आता ते जर त्यांनी मॅक्सिमम साईज अटेंड केली आहे तर ते डिवाईड करतील का? नाही. ते मॅच्युअर झालं, आता ते डिवाईड नाही करणार. डिवायडिंग कपॅसिटी फक्त ह्यांच्याकडे, ह्याच डिवाईड करते. ते मॅच्युअर आहे, दे आर नॉट गोइंग टू डिवाईड. मग इकडे आपण काय करणार? दे सेल्स ऑफ दिस रिजन डू नॉट डिवाइड. ह्या इथल्या वेळेला सेल डिवाइड करतील का? नाही करणार. इलॉंगेशन. का बरं झोन ऑफ इलॉंगेशन म्हणतात? बिकॉज कशा सेल्स प्रेझेंट आहे? इलॉंगेटेड सेल्स. का बरं सिद्धी? वाय द इलॉंगेटेड सेल्स आर प्रेझेंट? बिकॉज दे आर हॅव्हिंग लार्ज वॅक्युअल. काय त्यांच्याकडे? लार्ज वॅक्युअल आहे. ह्या पण सेल्स डिवाइड करतील का? नाही करणार. ठीक आहे. मग इकडे पण काय लिहिणार आपण? सेल्स डू नॉट डिवाइड. ह्या पण सेल डिवाइड नाही करणार. ह्या ज्या सेल्स आहे ह्या काय? कॉन्टिन्युअसली डिवाइडिंग सेल्स. कुठल्या सेल्स आहे? कॉन्टिन्युअसली डिवाइडिंग सेल्स. ओके. कंप्लीट दिस टिल दॅट.
add one more point, that is these cells are metabolically active cell. Metabolically active. Harshita, what do you mean by metabolism? आपण बोलतो ना they are metabolically active. Metabolism म्हणजे काय? Yes, living world. हां, मेटामेरिझम नाही, मेटाबॉलिझम. तुम्ही सेगमेंटेशन मेटामेरिझम सांगताय. आठवा लिव्हिंग चे 5 प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आपण. कुठल्या कुठल्या गरम कॉफी आठवा. G स्टँड्स फॉर आठवतं असं काही झालं होतं. G स्टँड्स फॉर ग्रोथ, R स्टँड्स फॉर रिप्रोडक्शन, देन पुढे M स्टँड्स फॉर मेटाबॉलिझम, C स्टँड्स फॉर सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड कॉन्शियसनेस. त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम काय होतं? मेटाबॉलिझम इज इक्वल्स टू व्हॉट? ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. म्हणजे ॲनाबॉलिझम म्हणजे फॉर्मेशन ऑफ एनी मॉलिक्यूल, कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ एनी मॉलिक्यूल. मग ही सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे बिकॉज इट इज डिवायडिंग, इट इज फंक्शनिंग समथिंग, दॅट्स वाय इट इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. ह्या साईडला एक स्ट्रक्चर असतं, त्याला इकडे तर रूट कॅप म्हणतात. ठीक आहे, हे समजा टेरेस्ट्रियल रूट आहे तर त्याला रूट कॅप म्हणतात. पण ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये, व्हॉट डू यू मीन बाय ॲक्वॅटिक प्लांट्स? राज, ॲक्वॅटिक प्लांट्स काय असतात? पाण्यातले. त्यांच्याकडे रूट पॉकेट्स असतात. यांच्याकडे रूट कॅप आहे, त्यांच्याकडे रूट पॉकेट्स असतात फॉर फ्लोटिंग, बायॉन्सीसाठी. ठीक आहे, बायॉन्सी म्हणजे फ्लोटिंग ॲबिलिटीसाठी खाली रूट पॉकेट असतात, ह्यांच्याकडे रूट कॅप आहेत. देन मग हा कुठला वाला सेक्शन आहे रूटचा? इज इट अ वर्टिकल सेक्शन और हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर? TS आहे की VS आहे? TS स्टँड्स फॉर ट्रान्सवर्स सेक्शन. का वर्टिकल आहे? वर्टिकल आहे. व्हेरी गुड. झालंय? रूट पॉकेट्स. टेरेस्ट्रियलकडे रूट कॅप आहे, इट इज रिजेनरेटिंग स्ट्रक्चर आणि प्रोटेक्शन करते, परत परत येत असतं. पण ॲक्वॅटिक प्लांट्सकडे म्हणजे जसं आता हे प्लांट आहे, हे त्याचे रूट आहे, तर त्यांच्या साईडला असे रूट पॉकेट असतील असे. तर मग हे त्याला फ्लोटिंग ॲबिलिटी देतात, बायॉन्सी प्रोव्हाइड करतात. झालं? What do you want to do after 12th? Very good. Okay, done. Let's revise. This is all about the root part, right? Siddhi, what is the function of root? What are the functions of roots? Bolo. Water as well as minerals. Azun. Yes, it holds the soil and it helps the plant to withstand in that soil. Next, storage of food. Then sometimes respiration also. And the roots which are involved in respiration are known as pneumatophores. Very good. Arshita, next. The last one. It also helps in vegetative propagation, that is asexual reproduction of plants, right? After that,
Yes, we have seen कि it is the growth of root is negatively phototropic, it is positively geotropic, right? It do not grow towards sunlight, but अपन general things बद्दल बोलते हैं, exception is everywhere. So it do not grow towards the sunlight, but it grows towards the ground. There are three zones of root or the three regions of root. Which are those? The one is zone of meristem किंवा meristematic zone. तिथे dividing cells are छोटे छोटे cells are actively dividing. Then just above that zone of elongation, because ह्या ज्या cells आहेत त्या mature होतात and their vacuole is being elongated and that's why zone of elongation. Cell dividing nahi आता, and now cell attain maximum size, so that is zone of maturation. Again the cells are not dividing and they are metabolically, or you can simply say they are not dividing and they have attained the maximum size. And in zone of maturation only the longer and elongated unicellular cells are present, which are root hair cell, and they increases the surface area for absorption. At the end, at the tip, the root cap is present, which is regenerating structure for the protection. But in aquatic plants, apart from this root cap, what is present? Root pockets are present for buoyancy, or you can say for floating ability, right? Yesterday what we have seen, the types of root. Roots arises from which part? Embryonic axis, radicle, and the stem arises from plumule. Root radicle पासून येतात, stem plumule पासून येतं, right? Root जर radicle पासूनच येत असतील तर कुठले root असतात ते? Which roots are there? Tap root किंवा true root. And if they arises from a part other than radicle, then what is it? Adventitious root. ते कुठले roots आहेत? Adventitious root आहे. Tap root मध्ये आपण बघितलं होतं की they have been modified for two purposes, either storage of food, for storage of food, or for respiration. Then purpose is same कि they are modified for the storage of food, but because of the shape there were three types. कुठले कुठले? Conical, fusiform आणि napiform. What is example of conical? Carrot. Very good. What is say it loudly? What is example of fusiform? Radish. What is example of napiform? Sweet potato, nahi, beetroot, right? त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की the roots which are modified for the respiration, they come out of the ground to get the oxygen. Then those roots are, yes, nematophores, right? आणि त्यांच्याकडे lenticels present असतात to get the for the entry of oxygen. Next बोलो. Types of root, adventitious root and त्याचे modifications. It has been modified for three purposes: for storage of food, for support, as well as for special function. Raj, for the storage of food, according to the shape, how many types are there? Three types are there. कुठले कुठले? Simple tuberous, fasciculated tuberous आणि tuberous molliform and beaded. Simple tuberous example होतं potato, right? Sweet potato. त्याच्यानंतर not potato, sorry, sweet potato. त्याच्यानंतर after that, yes, fasciculated tuberous. त्याचे काय examples आहेत? Dahlia. Very good. Next, molliform or beaded. त्याचे काय examples आहेत? Indian spinach. Very good. Indian spinach. नंतर support साठी कुठले कुठले roots होते? Yes, prop root, त्यालाच columnar root म्हणतात, banyan tree कडे होतं. त्याच्यानंतर अजून कुठले? Fibrous root. Yes, कोणाकडे होतं? Sugar cane कडे. Climbing roots, money plant, clinging roots, English ivy, right? Buoyant root कोणाकडे होते? Jussia कडे होते. Plank roots, people tree. हे support साठी होते. And apart from that, special function करायला. There are two special function, either to get the moisture from the air or for the nutrition. जे एअर मधनं मॉइश्चर घेण्यासाठी ते वेली सारखे ते मोठ्या झाडांवर त्या वेली चढतात, राईट? आणि ते काय करतात? डेन्स फॉरेस्ट असतं, त्यांना ऑक्सिजन जमिनीतनं नाही मिळत म्हणून ते एअरमधनं घेतात. त्यांच्याकडे वेलमेंट टिश्यूज असतात, स्पॉन्जी टिश्यू, टू ॲब्झॉर्ब द मॉइश्चर, राईट? त्याला आपण बोललं होतं एपीफायटिक, बिकॉज एपी म्हणजे अबव, फायटा म्हणजे प्लांट, ते दुसऱ्या प्लांटवर ग्रो करतात. त्याच्यानंतर सेकंड टाईप ऑफ होस्टोरिया किंवा येस पॅरासिटिक किंवा होस्टोरिया किंवा सकिंग रूट्स, राईट? सकिंग रूट्स पण म्हणतात त्यांना. ते काय करतात? दुसऱ्या प्लांटच्या स्टेममधनं न्यूट्रिशन सक करतात, राईट? आणि दिस इज अबाउट टुडेज पार्ट. आय थिंक वी आर डन विथ दी रूटबद्दल झालं ना? ओके.
Still also okay, we are going to study stem from here only, right? आता stem काय असतं मला सांगा, what is the role of stem? Yes, so the second part of this is stem. पहिले तर आपलं त्यावाला डेफिनेशन सांगा. स्टेम कुठल्या साईडला ग्रो करतं? सनलाईट कडे करतं की नाही करत? करतं. मग पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक की नेगेटिव्हली? व्हेरी गुड. ग्राउंड कडे ग्रो करतं की नाही करत? नाही. मग काय लिहिणार? नेगेटिव्हली. क्लोज युअर नोटबुक्स. फर्स्ट इज व्हॉट? इट इज पॉझिटिव्हली. येस, इट इज पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. आता तुम्हाला मीनिंग कळेल. पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणजे काय? इट ग्रोज टुवर्ड सनलाईट अँड इट इज नेगेटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे कोणाचे अपोजिट? अपोजिट टू रूट्स, राईट? दे डू नॉट ग्रो टुवर्ड्स दी सनलाईट, राईट? आता याच्यामध्ये फंक्शन सांगा मला स्टेमचे. व्हॉट आर द फंक्शन्स? इच्छा स्टेमचं फंक्शन काय? इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. प्लांटला मेकॅनिकल सपोर्ट कोण प्रोव्हाइड करतं? स्टेम प्रोव्हाइड करतात. अजून काय? येस, ब्रांचेस अरायझेस फ्रॉम स्टेम. ब्रांचेस अरायझेस फ्रॉम स्टेम ओनली, राईट? अजून काय? जसं आपण म्हटलं गुलाबाचं झाड गुलाबाचं झाड लावायचं असेल तर काय लावतात? येस, मग काय? इट ऑल्सो हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. जसं आपण रूटचं बोललो होतं ना, पुदिना एक्झाम्पल घेतलं होतं. काडी पण तर लावतात गुलाबाची, राईट? मग स्टेम पण काय करतात? इट ऑल्सो हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, राईट? अपार्ट फ्रॉम दॅट ते सोडून अजून सांगा काय? बोला. अरे अच्छा, स्टेमच्या मधल्या साईडला काय असतं? व्हॉट इज देअर? स्टेमच्या मध्ये काय असतं? स्टेम बाहेर नाही, चला ते सपोर्ट प्रोव्हाइड करते, वरतून ब्रांचेस वगैरे येतात. व्हॉट इज प्रेझेंट इनसाइड द स्टेम? बोला. अरे कधीतरी विचार केला असेल ना, व्हॉट इज देअर इनसाइड द स्टेम? बरं ठीक आहे, मला सांगा रूटचं काय फंक्शन होतं? ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, राईट? लीव्सचं काय फंक्शन आहे? एक्सक्यूज मी. लीव्सचं काय फंक्शन आहे? फोटोसिंथेसिस, राईट? फोटोसिंथेसिसला पाणी लागतं किंवा जे लीफने फूड बनवलं आहे ते रूटला पण लागतं, राईट? या गोष्टी ट्रान्सपोर्ट कशाने होतात? वेसल्सने होतात आणि त्या वेसल्स स्टेमकडे असतात, राईट? सो इनसाइड द स्टेम ट्रान्सपोर्ट वेसल्स और यू कॅन से ट्रान्सपोर्टिंग वेसल, ज्याला आपण झायलेम फ्लोएम म्हणतो. माहिती आहे? झायलेम वॉटर कॅरी करतं आणि फ्लोएम काय कॅरी करतं? फूड. वरनं लक्ष द्यायचं. फ्लोएम फूड कॅरी करतं, झायलेम वॉटर कॅरी करतं, राईट? सो इनसाइड द स्टेम ट्रान्सपोर्टिंग वेसल्स दॅट इज झायलेम अँड फ्लोएम आर प्रेझेंट. हे सगळे कोणाचे फंक्शन आहे? स्टेमचेच फंक्शन आहे, राईट? इफ विल टॉक अबाउट दी डायग्राम ऑफ स्टेम. आता स्टेमच्या डायग्राममध्ये काय की स्टेमपासून आपण काय बोललो? रूट वगैरे, काय म्हणतात, ब्रांचेस येतात, ठीक आहे? ब्रांचेस अरायझेस फ्रॉम दी स्टेम. मग स्टेममध्ये जर बघितला की सपोज हे स्टेम आहे,
तर मला सांगा सगळीकडे ब्रांचेस असतात कसं छोटे 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 जागेवरनं सगळीकडे नाही, एक पर्टिक्युलर पॉईंट असतो फक्त. सपोज दिस इज स्टेम, ठीक आहे, एक पर्टिक्युलर पॉईंट आहे, तिथनंच काय दिसतं तुम्हाला, न्यू लीफ आलेलं दिसतं किंवा न्यू ब्रांच आलेली दिसते, ठीक आहे. येस, न्यू लीफ न्यू ब्रांच हे काय एका पॉईंटपासूनच दिसतं, ठीक आहे. असे थोड्या थोड्या सेक्शन्सवर पॉईंट असतात. मग अ पार्ट ऑफ अ स्टेम और अ पॉईंट ऑफ अ स्टेम फ्रॉम विच न्यू लीफ न्यू ब्रांच न्यू थिंग मतलब जे पण असेल ते न्यू जे जिथनं येतं त्याला आपण म्हणतो नोड. काय म्हणतो, नोड, राईट. आता इकडच्या फर्दर ब्रांचेस नाही, मेन ब्रांच जिथनं आली स्टेमच्या ज्या पॉईंटपासून आली त्याला काय बोलतो आपण, नोड. मग व्हॉट इज नोड, इट इज अ पार्ट फ्रॉम विच न्यू ब्रांच और लीफ अरायझेस, जिथनं नवीन ब्रांच किंवा लीफ येतात. मग असे पर्टिक्युलर पॉईंटला नोड्स प्रेझेंट आहे. आणि दोन नोडमधला जो रिजन आहे, दिस रिजन, वन नोड अनादर नोड, दिस इज कॉल्ड ॲज इंटरनोड. याला काय म्हणतात, इंटरनोड. सो व्हॉट इज इंटरनोड, इट इज एरिया बिटवीन टू नोड्स. आर यू गेटिंग इट. जिथनं नवीन ब्रांच वगैरे तर त्याला नोड बोलतो. दोन नोडच्या मधला रिजन कुठला असतो, इंटरनोड. इंटरनोडमध्ये कधी तुम्हाला इंटरनोडच्या जागेवर कधी कुठली ब्रांच दिसेल का, नाही बघा. कधी कुठला लीफ दिसेल का, नाही दिसणार, ठीक आहे. सो द एरिया बिटवीन टू नोड इज कॉल्ड ॲज इंटरनोड. ओके. आता लीफ आहे ना एक ॲक्सिस फॉर्म करतं स्टेमसोबत, ठीक आहे. इट फॉर्म्स अ ॲक्सिस. मग हे काय, व्हॉट इज दिस इज ॲक्सिस. व्हॉट इज ॲक्सिस, इट इज अँगल बिटवीन कोणाकोणाच्या मधला अँगल, लीफ अँड स्टेम. लीफ आणि स्टेमचा मधला एक अँगल आहे त्याला आपण ॲक्सिस बोलतो. अँड समटाइम्स यू विल फाइंड स्मॉल बर्ड्स हिअर. असे छोटे छोट्या बर्ड्स असतात इथे, ठीक आहे. आणि मग त्या बर्ड ॲक्सिस रिजनमध्ये म्हणून त्यांना कुठल्या बर्ड्स म्हणणार, एक्झिलरी बर्ड. काय म्हणणार, एक्झिलरी बर्ड, राईट. आणि कधी कधी बर्ड अशा स्टेमच्या वर पण असणार, मग त्याला अपायकल बर्ड म्हणतात, नाही तर त्यांना टर्म. खूप स्टुडंट्स ह्याच्यामध्ये कन्फ्यूज असतात की ॲक्झिलरी बर्ड काय, अपायकल बर्ड काय. अपायकल म्हणजे टर्मिनल, वर असेल तर अपायकल किंवा टर्मिनल, आणि ॲक्सिसला प्रेझेंट असेल तर व्हॉट इज ॲक्सिस, इट इज अ एरिया बिटवीन और इट इज अ अँगल बिटवीन लीफ अँड स्टेम. सो दॅट इज ॲक्सिस. तिथे बर्ड असेल तर एक्झिलरी बर्ड, राईट. मग इकडे स्टेममध्ये आपण बघितलं की आतल्या साईडला वेसल्स असतात आणि बाहेरच्या साईडला फक्त एक ब्रांचेस असतात. न्यू ब्रांच न्यू लीफ जिथं येते त्याला नोड म्हणतात. अँड द एरिया बिटवीन टू नोड्स आर इंटरनोड. आता स्टेमचे बेसिकली 3 टाईप्स आर देअर. एक असा अंडरग्राऊंड स्टेम जे पूर्ण खाली प्रेझेंट असतात, राईट. एक असा सब एरियल. सब एरियल म्हणजे अर्धे खाली अर्धे वरती, म्हणजे त्यांचं ग्राउंडमध्ये पण पार्ट असतं, रेस्ट ऑफ द पार्ट इज अबव द ग्राउंड. आणि एक असतात एरियल स्टेम जे कम्प्लिटली कुठे प्रेझेंट असतात, ग्राउंडच्या वर प्रेझेंट असतात, राईट. इथपर्यंत क्लिअर आहे, इंट्रोडक्शन क्लिअर आहे स्टेमचं, राईट. व्हॉट इज नोड, श्रावणी. नोड काय आहे, इट इज अ एरिया फ्रॉम विच न्यू लीफ न्यू ब्रांच अरायझेस अँड द एरिया बिटवीन टू नोड इज इंटरनोड. आणि स्टेम येतं कोणापासून, स्टेम अरायझेस फ्रॉम विच पार्ट ऑफ द सीड. अरे डायकॉट सीडचे स्ट्रक्चर बघितलं. रूट अरायझेस फ्रॉम रॅडिकल, स्टेम अरायझेस फ्रॉम शूट सिस्टम. कोणापासून येते, दोन गोष्टी होत्या ना, एक होता टिप ऑफ द हायपोकोटाइल इज रॅडिकल, इट गिव्ह राइज टू फ्युचर रूट सिस्टम. आणि टिप ऑफ एपिकोटाइल इज व्हॉट, प्लिम्यूल. काय होता, प्लिम्यूल. सो स्टेम काहीच रिव्हिजन करून येत नाही हां, इतके सिम्पल. छोट्या मुलांचं चॅप्टर आहे हा तर. इट अरायझेस फ्रॉम प्लिम्यूल, राईट. आता स्टेम काय, इट इज अ असेंडिंग पार्ट, वर वाढणारा पार्ट आहे ना. मग आपण चढता क्रम कशाला बोलतो, असेंडिंग. सो मग त्याच्यामुळे काय बोलणं आपण याला, इट इज अ असेंडिंग पार्ट. It is ascending part of the axis that develops from the plumule of the embryo of a germinating seed. तुम्हाला माहिती आहे germinating seed, right? जी seed germinate करते. Yesterday we have seen that structure only ना. seed मध्ये embryonic axis, dicot बोला, monocot बोला, त्याला 2 parts होते. कुठले कुठले, वरचा पार्ट कुठला होता, plumule. खालचा पार्ट कुठला होता, radical. So radical give rise to future, yes, future root system. आणि plumule give rise to, yes, future shoot system. What do you mean by shoot system? Shoot system म्हणजे हेच काय, स्टेम आहे, ब्रांचेस आहे, लीव्स आहे, याला शूट सिस्टम म्हणतात, राईट. इट बियर्स ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स, बर्ड्स, टर्मिनल और एक्झिलरी बर्ड. गॉट द मीनिंग. एक्झिलरी बर्ड म्हणजे साईडच्या बर्ड्स ॲक्सेसच्या इथे, आणि टर्मिनल बर्ड म्हणजे अपायकल बर्ड जे टिपला येते.
Nodes and internode. Node is a region from which new leaf, new branches arises, right? आणि त्यांच्या दोघांमधला region कुठला आहे? Internode, area between two nodes. Nodes are the regions of the stem where leaves are born, and internodes are the portion between two nodes. Young stem is generally green and later often become woody and dark brown. ठीक आहे. स्टेम आणि बार्क मध्ये काय डिफरन्स आहे? बार्क म्हणजे झाडाची बाहेरची साल असते किंवा ते मोठे मोठे जे खोड असतात ना एकदम मोठ्या झाडांचे, ठीक आहे, ते बार्क असतात. आणि छोटे यंगर जे ग्रीन कलरचे सॉफ्ट जे असतात ते काय असतात? स्टेम असतात, राईट. Functions of the stem: spreading out branches bearing leaves, flowers and fruits. आपण काय म्हटलं होतं? From the stem only the new branches and leaves arises. ठीक आहे, मग तेच त्यांनी म्हटलं की spreading out of branches bearing leaf, flowers and fruits. It conducts water, minerals and photosynthesis for photosynthesis. आता photosynthesis म्हणजे the factors which are needed for photosynthesis. आपण सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलं आहे की it contains transporting vesicles, right, xylem आणि फ्लोएम. तेच त्यांनी म्हटलंय की इट कंडक्ट वॉटर म्हणजे झायलम थ्रू मिनरल्स. कशा थ्रू? झायलम फ्लोएम प्रेझेंट आहे म्हणून तर ते कंडक्ट करत आहे. सम स्टेम्स हेल्प्स इन फूड स्टोरेज. हे आपण एक ॲड करू शकतो की काही काही स्टेम, जसं पोटॅटो एक स्टेम आहे, फूड स्टोअर करतं ना पोटॅटो, राईट. सपोर्ट हे पण माहिती आहे, हे पण लिहिलं आपण, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. कशाला हेल्प करतात? व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनला. मग आपल्याला काय ॲड करायचं एक फक्त? इट ऑल्सो हेल्प्स इन द स्टोरेज ऑफ फूड. स्टोरेज ऑफ फूड, जसं पोटॅटो फूड पण स्टोअर करतात, राईट. येस. हां, मॉडिफिकेशन. आता स्टेम पण मॉडिफाय झाले, जसे रूट मॉडिफाय झाले होते. त्यांचं पर्पज काय होतं? रूटचं बघा, टॅप रूटचे दोन पर्पजेस होते. इच्छा कुठले कुठले? फॉर स्टोरेज ऑफ फूड अँड फॉर रेस्पिरेशन. ठीक आहे, ॲडव्हान्टेशियस रूट सपोर्टसाठी, स्टोरेजसाठी आणि स्पेशल फंक्शनसाठी. आता स्टेम मॉडिफाय झाले फॉर फूड स्टोरेज. स्टेम टेंड्रिल म्हणजे सपोर्टसाठी, राईट. हे फूड स्टोरेज, हे टेंड्रिल दिसतं स्प्रिंग सारखं असतं वेलींना, असं स्प्रिंग असतं ना, असते बघा वेलींना, दॅट इज फॉर द सपोर्ट. थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काटे. कशासाठी? फॉर द प्रोटेक्शन. आणि थॉर्न आणि स्पाईनमध्ये काय डिफरन्स आहे? थॉर्न म्हणजे एकदम खतरनाक काटे असतात, एकदम हार्ड जे असतात ना काटे, त्याला थॉर्न्स म्हणतात बिकॉज ते स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. आणि जे असे सॉफ्ट काटे असतात थोडेसे ग्रीन कलरचे, त्याला ते लीव्सचे मॉडिफिकेशन असतात, त्यांना स्पाईन्स म्हणतात. काय म्हणतात? स्पाईन्स. मग इथे थॉर्न्स आर फायलोक्लेड. फायलोक्लेड इज दिस कॅक्टस. लीफच मॉडिफाय, स्टेमच मॉडिफाय झालं लीफसारखं, राईट. आणि लीफ राहिलं असतं तर लीफने पाणी निघून जातं. ते ऑलरेडी डेझर्ट प्लांटमध्ये राहतात, पाणी निघून गेल्यावर चालेल का? नाही चालणार. सो दिस इज फायलोक्लेड. स्टोलॉन. स्टोलॉन इज दिस. स्टोलॉन, ऑफसेट, साकर. ऑफसेट इज दिस अँड साकर इज दिस. आता मी तुम्हाला आपण एक एक बघू की काय ते, राईट. फूड स्टोरेजसाठी जे मॉडिफाय होतात ते अंडरग्राऊंड स्टेम असतात. दिसतंय? जिंजर, टर्मरिक, पोटॅटो हे सगळं जमिनीच्या खाली येतात. अरबी, याला आपण जेमिकन कॉर्न म्हणतात, राईट. दिस इज अरबी ॲक्च्युली, राईट. हे वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहे असतात, तुम्ही मार्केटमध्ये बघितले तर, राईट. हे कुठे असतात? अंडरग्राऊंड, राईट. They also act as an organ of perenniation to tide over conditions of unfavorable for growth. जेव्हा unfavorable conditions create होतात, ठीक आहे, प्रॉपर मॉइश्चर नाही आहे, प्रॉपर न्यूट्रिएंट नाही आहे, तेव्हा हे ऑर्गन्स फॉर्म होतात, राईट. त्याच्यानंतर स्टेम टेंड्रिल. काय सांगितलं हर्षिता मी? व्हॉट इज द रोल ऑफ स्टेम टेंड्रिल? इट इज फॉर सपोर्ट. स्लेंडर अँड स्पायरली कॉइल स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम ॲक्झिलरी बर्ड. कुठनं येतात? ॲक्झिलरी बर्डपासनं. दे हेल्प द प्लांट टू क्लाइंब म्हणजे सपोर्ट करतात. वेलींकडे बोलली ना मी, क्लाइंबर्सकडे असे स्ट्रक्चर्स असतात. तर एक्झाम्पल एज गॉड्स, जसं कुकंबर आहे, पंपकिन आहे, वॉटरमेलन आहे आणि ग्रेप वाईन्स, राईट. ह्या सगळ्यांकडे काय असतात? टेंड्रिल्स आहेत. थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काय? काटे. वुडी आहे, स्ट्रेट आहे, पॉइंटेड स्ट्रक्चर आहे, जे ते पण कोणाचं मॉडिफिकेशन आहे? ॲक्झिलरी बर्डपासून येतात. काय त्यांचं काम? ऑब्व्हियसली जे ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत, चरायसाठी जे किंवा ते प्लांट्स खायला जे येतात तर ब्राउझिंग किंवा ग्रेझिंग ॲनिमल्सपासून प्रोटेक्शन करायचं. सिट्रस आहे, बॉगनवेली आहे. सिट्रस म्हणजे लेमन. सिट्रस म्हणजे काय? लेमन फॅमिली, राईट. फायलोक्लेड. कॅन यू सी दिस? राईट. दिस अ ग्रीन फ्लॅटन्ड और फ्लॅशी सिलेंड्रिकल स्टेम. कसं स्टेम आहे? असे कारण कॅक्टस बघितलं असेल तुम्ही. सिलेंड्रिकल स्टेम कंटेनिंग क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस. हेच लीव्सचं पण काम करत आहेत बिकॉज ते ग्रीन कलरचे म्हणजेच त्यांच्याकडे काय? क्लोरोफिल आहे.
सी हे आपल्या इथे नाही सापडत. कुठल्या जनरली फायलोक्लेड कुठे असतात किंवा कॅक्टस कुठे असतं? डेझर्टमध्ये, राईट. आता डेझर्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे? लीफचं अजून एक काम आहे ट्रान्सपिरेशन. लीफमधनं स्टोमाटा असतात ओपनिंग आणि तिथनं ना वॉटर लॉस होत असतं, राईट. आता हे ऑलरेडी डेझर्टमध्ये राहतात, तसे त्यांच्याकडे पाणी नाही आहे. त्याच्यामध्ये जर लीफ राहिले असते तर वॉटर आहे ते पाणी लूज झालं असतं, राईट. मग यांच्यामध्ये स्टेमच मॉडिफाय होतात, तेच लीफचं फंक्शन करतात आणि त्याच्याकडे स्टोमाटा म्हणजे ओपनिंग्स पण नसतात वॉटर लूज करायला, राईट. आणि ते ग्रीन कलरचे असतात म्हणून ते सपोर्टही प्रोव्हाइड करतात आणि ते काय करतात? फोटोसिंथेसिस पण करतात. These are cylindrical stem containing chlorophyll for photosynthesis found in some plants of arid region. Arid म्हणजे काय? ती सॉइल सँड जिथे प्रेझेंट म्हणजे वॉटर स्कार्सिटी जिथे आहे, ठीक आहे, तिथे. ऑपन्शिया फ्लॅटन स्टेम, युफोर्बिया दॅट इज सिलेंड्रिकल स्टेम, राईट. म्हणजे कॅक्टस वगैरे हे असे. सी दिस इज युफोर्बिया आणि हे ऑपन्शिया. ऑपन्शिया म्हणजे कॅक्टस. स्टोलॉन काय दिसतंय की आता हा स्टेम आहे, ठीक आहे. अबव द ग्राउंड एक हॉरिझॉन्टल जागा जाते म्हणजे एक हॉरिझॉन्टल ब्रांच जाते आणि इथे परत न्यू प्लांट क्रिएट होतो. दिस इज स्टोलॉन. समजतंय की इथे होतं, त्याच्यानंतर इथे जस्ट अबव द ग्राउंड एक ब्रांच जाते, लेटरल ब्रांच, and again it gives after a particular point again it gives rise to a new plant. So what is stolon? It is a slender lateral branch that arises from the base of main axis. Main axis च्या बेस पासून एक lateral branch जाते and that is and after growing aerially, aerial म्हणजे above the ground for some time arc downwards to touch the ground. Example plant like mint and jasmine. जसं mint and jasmine म्हणजे पुदिना, त्यांच्यामध्ये काय होतं की ही ग्रो करते, मेन ॲक्सिसपासून एक लेटरल ब्रांच जाते, नंतर ती ग्राउंडला टच करते आणि तिथे न्यू प्लांट फॉर्म करते किंवा तिथनं न्यू प्लांट येतं. दॅट इज स्टोलॉन. ऑफसेट हे जनरली एक्वॅटिक प्लांट्सकडे असतात. दिसतंय हे ऑफसेट आहे. इकॉर्निया, पिस्टिया. इट इज अ लेटरल ब्रांच विथ शॉर्ट इंटरनोड and each node bearing a rosette of leaves and tuft of the roots. And the aquatic plants are like Pistia and Ecornia. त्यांना काय म्हणायचं? ऑफसेट. तुम्ही कोबी बघितलंय? कोबी इज नॉट एन एक्झाम्पल, सांगते फक्त, ठीक आहे. एका पर्टिक्युलर पानानंतर लीव्स आहे ना, ते जे लीव्स आहे त्या काढले तर मध्ये हार्ड स्ट्रक्चर म्हणजे कोबीचं काय असेल? स्टेम असेल. समजते? मग रोजेट प्लांट म्हणजे काय? राज काय असतं सांग? इथे स्टेम आहे, ठीक आहे, आणि हे काय आहे? या स्टेमलाच काय आहे? इथे मध्ये स्टेम आहे आणि त्यालाच एका पर्टिक्युलर छोटे 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 नॉर्मल आपल्या इथे काय होतं, जे लीव्स आहेत ना हे मोठ्या मोठ्या इंटरनोड नंतर आहे, पण जे ते छोटे छोटे बघा ना, कोबीचे पानं किती एकावर एक असतं, राईट. पण एकच आहे का? नाही. एकाच्या मधलं जे आहे तो तिथला नोड होता, त्याच्यामधला नोड आहे, तो इंटरनोड खूप छोटे आहेत. देर इज अ व्हेरी स्मॉलर इंटरनोड लेंथ वाईज, राईट. मग ते तसे वाले काय? ऑफसेट. हे एक्वॅटिक प्लांट आहे, पिस्टिया, इकॉर्निया, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय काय पॉईंट होता अजून एक? हा, रोजेट लिव्स. रोजेट म्हणजे ते आपण रोज पण तसं असतं ना, पेटल्स एकामध्ये एक, राईट. सो दॅट इज ऑफसेट. सकर्स. आता सकर इज अपोजिट टू स्टोलॉन. स्टोलॉनमध्ये काय होत होतं आठवतं की लेटरल ब्रांच वरतून जाते, खाली जाऊन न्यू प्लांट क्रिएट करते. अबव द ग्राउंड होतं ना, एरियाली ती लेटरल ब्रांच ग्रो करत होती. सकरमध्ये काय? डाऊन म्हणजे अंडरग्राउंड एक ब्रांच येते आणि मग ती वर जाते आणि मग न्यू प्लांट बनवते, राईट. यू कॅन सी हिअर. तिथे कसं होतं, इकडे लक्ष द्या, इथे वरतूनच जात होती, हे त्याचा अपोजिट आहे. इथून इथे ब्रांच कुठनं जाते? अंडरग्राउंड जाते आणि मग वर येते. ती वरतून खाली जात होती, ही खालून वर येते, राईट. इट इज अ lateral branch that is originated from basal underground portion of the main stem. It grows horizontally beneath the soil. सॉइलच्या खाली ग्रो करते, आपण ते एरिया म्हटलं होतं म्हणजे अबव द सॉइल. अँड कम आउट ऑब्लिकली अपवर्ड गिविंग राईज टू लीफ शूट. ऑब्लिकली म्हणजे अशी तिरपीवर येते, राईट, आणि तिथे लीफ येतात, लीव्स आर अरायझिंग. एक्झाम्पल आहे बनाना, पाइनॲपल, ठीक आहे, क्रायसेंथिनम. हे पण एक प्लांटचंच नाव आहे, ते खाली दिलं आहे बघा, राईट. हे झाले द अंडरग्राउंड स्टेम ऑफ सम प्लांट्स लाईक ग्रासेस आहे, स्ट्रॉबेरीज आहे, स्प्रेड टू न्यू निशेस अँड वेन ओल्डर प्लांट्स डाईज न्यू प्लांट्स आर फॉर्म. आता हे काय बोलतात? ग्रास, स्ट्रॉबेरी. निशेस म्हणजे काय? वेगळ्या जागेवर जातात. लॉन बघा ना तुम्ही, किती कुठे कुठे स्प्रेड होतं आणि जे ओल्ड आहे ते निघून जातात, न्यू परत काय होतं? फॉर्म होतं. सो अंडरग्राउंड स्टेम्स ऑफ प्लांट्स जसं ग्रास आहे, स्ट्रॉबेरीज आहे. ग्रास गवत फक्त वरतीच दिसतं, स्टेम दिसतं का त्याचं? नाही, स्टेम खाली असतं. स्ट्रॉबेरीचं पण,
राईट. सो द अंडरग्राउंड स्टेम्स ऑफ दिस प्लांट स्प्रेड न्यू निशेस, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागेकडे स्प्रेड होतं ते. अँड वेन ओल्डर पार्ट्स डाईज, आणि जेव्हा ओल्ड पार्ट डाय होतो तेव्हा काय होतं, वेन द ओल्डर पार्ट डाईज न्यू प्लांट्स आर फॉर्म. ओके, दिस इज ऑल अबाउट स्टेम. मग स्टेम कशा कशासाठी मॉडिफाय झालं आहे, फॉर द फूड स्टोरेज जसं पोटॅटो वगैरे. त्याच्यानंतर अजून काय, फॉर द सपोर्ट, प्रोटेक्शनसाठी थॉर्न्स अँड ऑल, राईट. हे फायलोक्लेड, ते ऑपनशिया वगैरे कॅक्टसचं कशासाठी मॉडिफाय झालं आहे, फॉर द फोटोसिंथेसिस, राईट. फॉर सच डिफरंट पर्पजेस स्टेम आर मॉडिफाईड. आणि मॉडिफिकेशनच्या अंडर काय काय बघितलं आपण स्टेमचा, द वन वॉज फॉर द फूड स्टोरेज पोटॅटो जिंजर, त्याच्यानंतर स्टेम टेंड्रिल, ते स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, थॉर्न्स काटे. फायलोक्लेड काय होतं, व्हॉट इज फायलोक्लेड, अरे तेच फोटोसिंथेसिससाठी जे असतं कॅक्टसवालं. स्टोलॉन काय होतं, वरतून ब्रांच खाली जाते आणि मग न्यू येतं. त्याच्यानंतर सकर काय होतं, खालून ब्रांच वर येते, राईट. आणि ऑफसेट काय होतं की इंटरनल छोटे छोटे आणि ते रोजेट लाईक प्लांट्स बनवतात. दिस इज क्लिअर. मग स्टेमचे फंक्शन्स कळले काय, एव्हरीथिंग इज क्लिअर. एनी कन्फ्युजन इन दिस पार्ट, पक्का. अरे यू हॅव टू राईट डाऊन एव्हरीथिंग फ्रॉम दिस ओनली. फक्त पहिली वाली जी स्लाईड आहे ना आपली, डोंट राईट दिस, डोंट राईट दिस ऑल्सो, डोंट राईट दिस. तुम्ही डायरेक्ट ह्या PPT वाले इथनं स्टार्ट करायचं ह्या स्लाईड नंतर. समजलं काय म्हणलं मी, ठीक आहे. ते मॉडिफिकेशन्स फक्त आपण PPT मधनं लिहिणार आहे, बाकी इथनंच. ओके.
चेंज इट. फोकस ऑन एक्झाम्पल्स. हां, तुम्हाला जे पण एक्झाममधनं येणार आहे ते एक्झाम्पल्स येणार आहेत. ठीक आहे ना. असं सिम्पल वेने नाही विचारणार ते की याचे मॉडिफिकेशन्स काय, त्याचे मॉडिफिकेशन काय. डिरेक्टली विचारतील की समजा त्यांनी आता इथे गॉड्सचं एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे, ते विचारतील विच ऑफ द फॉलोइंग मॉडिफिकेशन इज प्रेझेंट इन गॉड्स. मला हे लागेल की स्टोलॉन टाईप आहे की रनर आहे, सकर आहे की टेंड्रिल्स आहे. इथे नीट किती जणांना द्यायची आहे? सगळे येतील थोड्या दिवसांनी अजून नीटवर, बट ठीक आहे. ठीक आहे ना. मग हे पॉईंट्स लक्षात ठेवा तुम्ही की तुम्हाला मॉडिफिकेशन्स तर लक्षात राहतील पण यू हॅव टू फोकस ऑन एक्झाम्पल. आपण किंगडम ॲनिमल यामध्ये पण तसंच बोललो होतो ना की एक्झाम्पल्स आर मोर इम्पॉर्टंट. आता याचा नेक्स्ट पार्ट कुठला असेल? रूट नंतर, स्टेम नंतर लीफ. डन. कशाला? विच कॉलेज? नीट देऊन द्यायचे. यू हॅव टू गिव्ह ऑल दी एक्झाम्स ॲट दी एंड. तुम्ही ठेवला ना बायो 11-12ला, देऊन बघायची. विल गेट एक्सपिरियन्स ना. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ॲट युअर लेवल, ॲट 11th or 12th स्टँडर्ड लेवल. देअर आर मेन 3 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ओनली ना, CET, नीट आणि JEE. अपार्ट फ्रॉम दॅट सो मेनी स्टुडंट्स डोंट नो अबाउट अदर एक्झाम्स. नाटाची एक्झाम आहे, UCED आहे, डिझायनिंगचे बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. मेनी ऑफ द स्टुडंट्स डोंट नो अबाउट दॅट. त्यामुळे यांचे ॲप्लिकंट्स जास्त असतात नीट आणि CET, नीट CET JEE कॉमन प्रोफेशन्स आहेत ना हे. आता जेवढं होईल तेवढं घेऊ आपण. देन विल टेक रिव्हिजन आणि मग टुमॉरो विल स्टार्ट विथ लीव्स. बॉईज, डन विथ दिस? थॉर्न्सचं झालं होतं. गॉट द डिफरन्स बिटवीन थॉर्न्स अँड स्पाइन्स? येस राज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थॉर्न अँड स्पाइन? स्पाइन कोणाचं मॉडिफिकेशन आहे? येस. आणि थॉर्न्स कोणाचे मॉडिफिकेशन्स आहेत? स्टेमचे, राईट. पण दोघांचं फंक्शन एकच असेल. आणि व्हॉट इज दॅट फंक्शन? येस, इट्स फंक्शन इज प्रोटेक्शन. सिट्रस फॅमिली म्हणजे कुठली फॅमिली? विच फॅमिली इज दॅट? लेमन फॅमिली. व्हॉट कम्स अंडर लेमन फॅमिली? लेमन फॅमिलीमध्ये काय येतं? लेमन्स येतं है ना. ऑरेंज, संत्रा आहे आपले, त्याच्यानंतर लेमन आहे. दिस कम्स अंडर लेमन फॅमिली, सिट्रस. हे तर तुम्ही मोर कॉमनली बघितलं असेल, बॉगनवेलिया. ठीक आहे, रोडवर वगैरे असतं.
किती राहिले तुमचे? फायलोक्लेड चालू आहे. व्हॉट इज देअर आफ्टर दिस? फायलोक्लेड नंतर काय? स्टोलॉन, ऑफसेट आणि सकर 3 राहिलेत का? ठीक आहे. यू वॉन्ट टेक फोटो ऑफ दिस? एक काम करा, टेक अ फोटो अँड देन राईट इट ॲट होम. फोटो घ्यायचा, फोटो काढायचा. मग अच्छा, यू नो अबाउट दिस? ओपन. हाँ, ये लोग बता देंगे. ठीक है. हाँ चलो, विल रिवाइज इट फर्स्ट and then we'll stop, right? Close your notebooks फटाफट. Yes, yesterday we are done with the root and today इच्छा. अभ्यास करा आता अजून जोरात. हां, स्टेम. काय फंक्शन आहे इच्छा स्टेमचं? काय करतं स्टेम? एनी वन फंक्शन. काय करतं? पहिलं काय बघितलं? येस, इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट. पोटॅटो आहे, जिंजर आहे, हे ह्यांच्यामध्ये स्टेम काय करतं? फूड स्टोअर करतं, राईट? स्टेमच्या आतल्या साईडला काय प्रेझेंट आहे? वेसल्स आर प्रेझेंट, ट्रान्सपोर्टिंग वेसल्स. अँड विच आर दोज? व्हेरी गुड. झायलम आणि फ्लोएम. त्यांना वास्क्युलर बंडल्स पण म्हणतात. रिमेंबर दॅट दे आर ऑल्सो कॉल्ड एज वास्क्युलर बंडल्स. झायलम काय कॅरी करतं? व्हेरी गुड. फ्लोएम फूड, राईट? लक्षात, डोंट कन्फ्यूज इन दॅट. फॉरवरनं लक्षात येतं, फ्लोएम कॅरीज फूड, झायलम कॅरीज वॉटर. देन आफ्टर दॅट दे आर ऑल्सो हेल्पफुल फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, राईट? अजून काय? त्याच्यापासून न्यू लीव्स, ब्रांचेस वगैरे स्टेमपासूनच येतात. स्टेम नेगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहे की पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक आहे? पॉझिटिव्हली. अँड व्हॉट अबाउट जिओट्रॉपिझम? नेगेटिव्हली. व्हॉट डू मीन बाय की स्टेम इज पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक? याचं मिनिंग काय? व्हेरी गुड. अँड व्हॉट डू मीन बाय की इट इज नेगेटिव्हली जिओट्रॉपिक? Yes, it do not grow towards ground. Yes. Apart from that, what we are seeing is that there are so many modifications of stem. Some stems are present below the ground, that is underground stem. Okay, that's a little part below the ground and then the above the ground, then that is subaerial stem. And पूर्ण वरती असतात ते aerial stem, right? Stems are modified for different functions. They are modified for the support, for the protection, for storage of food. In storage of food, we have seen potato, ginger, turmeric, etc. They are present underground. Then tendrils are for support. नंतर काय होतं? टेंड्रिल वाला पॉईंट बघितला. त्याच्यानंतर काय होतं? फायलोक्लेड. फोटोसिंथेसिससाठी मॉडिफाय झाले कॅक्टसमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट थॉर्न्स. थॉर्न्स काय करतात? प्रोटेक्शन. ठीक आहे. स्टोलॉन. स्टोलॉनमध्ये वरती की खाली? व्हेरी गुड. एक हॉरिझॉन्टल लिटल ब्रांच येते फ्रॉम अबव द ग्राउंड अँड इट गोज अंडरग्राउंड, ऑर यू कॅन से इट टचेस द ग्राउंड आणि मग न्यू प्लांट बनतं. आणि याच्याच अपोजिट काय होतं? सकर्स. सकर्समध्ये अंडरग्राउंड एक लिटल ब्रांच येते, इट कम अप दे ऑब्लिकली वर येते आणि लीफलेट्स येतात त्याच्यापासून. अँड ऑफसेट. ऑफसेट फॉर्म्स रोजेट लाईक प्लांट्स. ठीक आहे. रोजेट लाईक प्लांट्स जे फॉर्म करतात ते काय असतात? दोज आर ऑफसेट्स. ओके. आता याच्यानंतर टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दी लीव्स. लीफ आहे, अजून काय असतात? फ्रूट आहे, फ्लावर्स आहेत, राईट? तर मग हे घरी करायचं नाही. ठीक आहे. विल स्टॉप हिअर. लिहितायत का तुम्ही तोपर्यंत? कुठलं चालू होतं? थॉर्न्स. डन विथ दिस? थॉर्न्स वाला झालं होतं? वॉइस हे झालं तर बाकी आहे. फोर्बिया. अजून काय ह्याच्यामध्ये सांगा तर एक्झाम्पल आपल्या डेली लाईफमध्ये यूज होतं. ॲलोवेरा. लिखो तब तक.
हे सगळं सोबतच एंट्री केली. गुड मॉर्निंग.